आरोपी गाडेला थोड्याच वेळामध्ये शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। गाडेच्या गाडीमागे पोलिसांच्या गाड्या असणार आहेत। अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस दक्ष असल्याचं कळतंय। शिवशाही बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला थोड्याच वेळामध्ये न्यायालयात हजर केलं जाणार आहे। शिवाजीनगर न्यायालयामध्ये या आरोपीला हजर केलं जाणार आहे आणि त्यामुळे पोलीस या सगळ्यामध्ये आपण बघतोय की नागरिकांच्या पुणेकरांच्या प्रतिक्रिया संतप्त आहेत आणि त्यामुळे अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीसही दक्ष असल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या बंदोबस्तामध्ये शिवाजीनगर न्यायालयामध्ये आरोपीला हजर केलं जाणार आहे। दत्तात्रय गाडेला त्याच्या मूळ गावावरून अटक करण्यात आली आहे। शिरूर तालुक्यातल्या गुन्हातमधून त्याला अटक करण्यात आलेला आहे। पोलिसांनी अधिक माहितीसाठी जाऊयात थेट पुण्याला आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत। निलेश, नक्कीच खरं तर या आरोपीला जो दत्ता गाडे आहे त्याला काल रात्रीच अटक करण्यात आलेली आहे आणि आता त्याला शिवाजीनगरच्या दिशेने रवाना केलेला आहे। लष्कर पोलीस स्टेशन मध्ये त्याला रात्री लॉकअप मध्ये ठेवण्यात आलं होतं, आता कोर्टामध्ये हजर करतील। खरं तर दुपारी पुणे पोलिसांनी व्हीसीद्वारे त्याला प्रोड्यूस करण्याची मागणी केली होती, मात्र तो अर्ज फेटाळला आणि आता त्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी हजर करण्यात आलेला आहे। खरं तर पोलिसांकडून लैंगिक अत्याचार आणि धमकावणं अशा प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर आता सुनावणीसाठी आता त्याला दाखल करतील। नेमकं कोर्ट काय भूमिका घेईल किंवा किती आदेश करतील हे फार महत्वाचं असणार आहे। पोलिसांकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे, तर ही किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते हे न्यायालय ठरवेल। मात्र आता काही वेळातच जो स्वारगेट बस स्थानकामध्ये जो बलात्कार करणारा आरोपी आहे दत्ता गाडे त्याला आता शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करतील आणि तसं त्याला आता या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे। अगदी निलेश, या सगळ्यामध्ये आपण बघितलं मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी बंदोबस्त, या आरोपीच्या मागे पुढे सुद्धा पोलीस गाड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलीस कुठेतरी दक्षात, कारण पुणेकरांच्या भावना संतप्त आहेत। नक्कीच सर, ज्या प्रकारे त्यांनी कृत्य केलं आहे त्यानंतर संतापाची लाट संपूर्ण महाराष्ट्रासह पुणे पूर्णपणे पाहायला मिळतात। अनेक महिला आणि संघटना आहेत की त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। आताही या ठिकाणी कोर्टाबाहेर काही महिला संघटना होत्या, त्यांनी त्याचा निषेध म्हणून त्याला फाशीची शिक्षेची मागणी केली, तर त्याला तोंडाला काळ फासण्यासाठी आणि बांगड्या फेकून मारण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले होते। त्या अनुषंगाने कोर्टाबाहेर आता पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे। त्याला मोठ्या सिक्युरिटीमध्ये त्याला लष्कर पोलीस स्टेशन ते शिवाजीनगर या ठिकाणी आणण्यात येणार आहे। पोलिसांनी चोख बंदोबस्त लावलेला आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे त्याच्यावर हल्ला होऊ नये या अनुषंगाने ती काळजी घेण्यात येते। अगदी निलेश, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की कुठेतरी त्याच्या मूळ गावातनं शिरूर तालुक्यातल्या गुन्हातमधून त्याला अटक करण्यात आली। रात्री अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं तपास करून पोलिसांनी अखेर या नराधमाच्या मुसक्या आवळल्या। खरं तर 75 तासानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यावेळेस हे कृत्य घडलं त्यानंतर अर्ध्या तासामध्ये आरोपी कोण हा निष्पन्न झाला होता, मात्र तो लपून बसला असल्यामुळे त्याला पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नव्हते। महत्वाचं म्हणजे त्यांनी त्याच्या गावातली परिस्थिती माहित असल्यामुळे तो शेतात लपून बसला होता, मोबाईलचा वापर करत नव्हता, त्यामुळे त्याच्यापर्यंत जाणं अशक्य होतं। अखेर त्याला काल रात्री म्हणजे 75 तासानंतर रात्री 1:30 वाजता त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि थेट पुण्यात त्याला रवाना करण्यात आलेला। त्याच्यावर क्राईम ब्रँचचे अधिकारी हे तपास करत आहेत आणि त्या अनुषंगाने आता त्याला शिवाजीनगरमध्ये दाखल करतील, कोर्टामध्ये दाखल करतील आणि पुढील तपासासाठी त्याच्याकडनी पोलीस कोठडीची मागणी केली जाईल। प्रामुख्याने त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण असेल किंवा आरोपींसोबतचे काही चर्चा या अशा गोष्टीच्या तपासासाठी ते पोलीस कोठडीची मागणी करू शकतात। अगदी निलेश, या सगळ्यामध्ये सरकारी वकील जे या सगळ्या प्रकरणाचा आता युक्तिवाद करणार आहेत त्यांच्याशी काही बोलणं झालंय का किंवा त्याबद्दल काय माहिती मिळते? नाही, खरं तर त्याला ज्यावेळेस कोर्टात हजर करतील त्यावेळेस ह्या गोष्टी समोर येतील। नक्की कुठल्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे, काय कलम लावलेली आहेत, या सगळ्या गोष्टीनंतरच सरकारी वकील आपली बाजू मांडतील। मात्र आता तपासाचे जे आयोग आहेत, तपासी आयोग, त्यांनी अजून माहिती जी आहे ती कोर्टाला सादर केलेली नाहीये। ज्यावेळेस त्याला कोर्टासमोर सादर करतील त्यावेळेस ही माहिती समोर आहे, त्यानंतरच सरकारी वकिलांची बाजू आपल्याला कळेल। सरकारी वकील नेमकी काय बाजू मांडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र या ठिकाणी आता भारतीय न्यायदंडानुसार 65 आणि कलम 151 असे 2 गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले। त्याच्यामध्ये जीव मारण्याची धमकी आणि लैंगिक अत्याचार आणि बलात्कार अशा प्रकरणामध्ये 2 कलम लावण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आता त्याला शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करतो।
अगदी निलेश, या सगळ्यामध्ये या आरोपीचा शोध घेत असताना आपण बघितलं त्या गावकऱ्यांचं सुद्धा मोठं सहकार्य सगळं पोलीस यंत्रणेला लाभल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पोलिसांसोबतच गावकरीही या सगळ्या शोध मोहिमेमध्ये या तपासात सहभागी झाल्याचंही पाहायला मिळालं. खरं तर या आरोपी जो होता याची पार्श्वभूमी ही वादाची पार्श्वभूमी आहे. म्हणजे त्याचं गावामध्ये फार लोकांबरोबर पटत नव्हतं आणि तो राग त्या गावकऱ्यांच्या मनात होता. कारण हा गुन्हेगारी वृत्तीचा असल्यामुळे त्याच्यावर आणखीन गावातले जे लोक होते ते नाराज होते आणि तोच राग त्याला भोवला आणि त्याच्या शोधामध्ये अख्खं गाव ते जुटलं होतं. खरं तर पोलिसांसोबत गावातली ही नागरिक जे होते ते त्याचा शोध घेत होते. तर आता गावकऱ्यांनाच माहिती होतं तो कुठं लपला होता. गावकरींच्या मदतीने त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलंय असं या ठिकाणी म्हणता येईल. अगदी निलेश, या सगळ्यामध्ये आता पोलीस कोठडीची मागणी पोलीस करते. थोड्याच वेळामध्ये नेमकं काय होणार ते कळेल. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस सुद्धा दक्ष आहेत. एकंदरीतच आपण बघितलं आज ज्या पद्धतीनं महिला आंदोलक आक्रमक झाल्या होत्या, कोर्टाच्या बाहेर सुद्धा अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या असं तुम्ही सांगितलं आणि त्यामुळे पोलिसांनी एक मोठी खबरदारी घेतलेली दिसते या सगळ्या प्रकरणात. हो, खरं तर कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस सकाळपासूनच या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत आणि त्या अनुषंगाने तसे त्यांनी न्यायाधीशांना अर्ज केला होता की जो आरोपी आहे त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो किंवा कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो. त्यामुळे त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याला न्यायालयात हजर करावा असा अर्ज केला होता. मात्र त्याच्यावर कोर्टाने नाकारलं आणि थेट त्याला प्रत्यक्षात हजर करण्याचा आदेश करण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने आता पुणे पोलीस जे आहेत ते त्याला लष्कर पोलीस स्टेशन मधून आता शिवाजीनगरच्या दिशेने घेऊन निघालेले आहेत. अगदी निलेश, कोर्टातला हे सगळे कामकाज किती वाजेपर्यंत चालेल आणि एकंदरीत कधीपर्यंत हे स्पष्ट होईल? खरं तर ही जी केस आहे ही फार फास्ट ट्रॅक पद्धतीने चालेल. त्यासाठी कोर्ट जे आहे ते खरं तर वेळेपेक्षा जास्त ही वेळ कोर्टाचं जे कामकाज आहे ते चालू शकतं. खरं तर 5 वाजेपर्यंत कोर्टाचं काम चालू शकतं. मात्र ही स्पेशल केस आणि घटनेचं स्वरूप पाहता जे न्यायालय आहे ते अजूनही या ठिकाणी बेंच आहे ते बसलेले आहे. तर तो पुढील 1 तासाभरामध्ये या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया आहेत त्या पूर्ण होतील आणि साधारण 7 वाजेच्या आसपास आपल्याला कळेल की पोलिसांनी किती दिवसाची कोठडी मागितलेली आहे आणि तपासासाठी न्यायालयाने काय आदेश दिले आहेत. त्या काही त्या पुढील तासामध्ये आपल्याला निलेश, या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.